देवदेवकी येत. वसुदेवानं नंदाला आलेलं पाहिलं आणि वसुदेव हसायलेत आणि नंद रडायलाय. असं जीवन जगावं की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हावं, असं जीवन जगावं दुसऱ्याच्या सुखात सहभागी व्हावं. नंद का रडायलेत? माझा मित्र आणि माझी वहिनी आणखी जेलमध्ये आहे म्हणून नंदाच्या डोळ्यात पाणी आलं. एखाद्या मित्राला जेलमध्ये भेटायला गेल्यानंतर डोळ्यात पाणी यावं काय? वा वा, आईस आहे तुझी म्हणा, डोळ्यातच पाणी यावं लागलं. नंद रडायलेत आणि वसुदेव का हसायलेत? वसुदेव त्याच्या आनंदात सहभागी झाले. वसुदेवाला माहिती मीच लेकरू गोकुळात नेऊन ठेवले काल, पण मी याचा आनंद वजा करणार नाही कृष्ण माझा म्हणून. वसुदेव हसले आणि हसून वसुदेव म्हणले, नंदा बधाई हो, नंदजी बधाई हो. काल तुम्हाला मुलगा झाला, आनंद झाला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाती दिन्ने घोडा दिन्ने, और दिन्ने पालखी. आनंद झाला. महाराज नंद बाबाला वसुदेव म्हणतात, रडाय काय झालं नंदा तुला? नंद म्हणले, मला देवकीकडे पाहिलं की रडू आलं. वसुदेवा, अरे काय म्हणायचे त्या माईला, जिचे 6 लेकर या कंसानं मारले दुष्टानं. काय वाटलं असेल त्या माईला? लेकराला ठेस लागली तर माईचं अंतकरण दुखावतं. पण पुन्हा आपटल्यासारखं या कंसानं देवकीच्या डोळ्यासमोर 6 लेकराला आपटलं. काय इजा झाली असं तिच्या अंतकरणाला? वसुदेवा, जिच्या स्तनातलं दूध पिणारे ओठ नाहीत म्हणून आटून गेलं. काय 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 वाटत असेल त्या देवकीला? कधी याचा विचार केलाय का? आणि असं म्हणल्यानंतर देवकी माता तोंडाला पदर लावून रडू लागली. महाराज रडू लागली. देवाची माय होणं सोपं नाही. फार कष्ट सहन करावं लागतात तेव्हा देव पोटाला येत असतो. काय वियोग आहे, काय दुःख आहे. भगवान कृष्णाची माय पण होणं सोपं आहे का? आणि मग वसुदेवानं सांगितलं, हे बघ, हे मोठ्या मोठ्याला चुकलं नाही, आपलं काय. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. जाऊ दे, आपलं तुला झालेला मुलगा कसा आहे सांग बरं? नंद बाबा म्हणले, फार गोड आहे, फार छान आहे. माझा कसा आहे? म्हणजे 7वा गर्भ बलराम दादाचा जन्म आहे. नंद बाबा म्हणले, तुमचा गोरा आहे आणि आमचा सावळा आहे. वसुदेव म्हणले, नंदजी तुम्ही लवकर गोकुळात जा, लेकराला जपा. कंस दुष्ट आहे, कंस विचार करतोय 8वा कुठं जन्माला. कंसानं फरमान काढलंय की कुठं कुठं लेकर जन्मले बुधवारी, त्याचा तपास घ्या. तुम्ही लवकर गोकुळात जा. नंद बाबा गोकुळाकडे निघाले. शुकदेव सांगतात, राजा इकडं कंसानं बैठक घेतलीये, सभा भरवलीये, मोठे मोठे दैत्य त्या बैठकीत आहेत. आणि कंस म्हणत होता की आपल्याला 8व्याला मारायचं होतं, पण 8वा दुसरीकडे जन्माला आहे. त्या पोरीनं सांगितलं की तुझं लागी वदी उपजला मज आधी. कंस म्हणला, या 84 कोसामध्ये कोणाकोणाच्या घरी बुधवारी लेकर झाले, बुधवारी कोणत्या कोणत्या गावात लेकर जन्मले त्याची यादी करा. एक तर ते लेकरू जिवंत आणा, जिवंत जमत नसलं तर मारून आणा. कोण करतं हे काम? आहे का इथं कोणी काम करणार? काय काम करायचंय? की बुधवारच्या रात्री, अष्टमीच्या रात्री कुठं कुठं लेकरं जन्मले याचा तपास घ्यायचा आहे. गावगाव तपास घेऊन जर असतील तर एक तर त्यांना जिवंत आणा, नाही तर मारून आणा. सगळा दरबार शांत आहे. सगळे राक्षसच आहेत त्याच्यात, राक्षस नाही राक्षस. पण प्रत्येक जण खाली मान घालून बसले, विचार करू लागले,
लहान लेकराला मारणं सोपी गोष्ट आहे का? कसं आणाव? लहान लेकरू माईला सोडून थोडंच असतंय, साधी गोष्ट नाही, काम अवघड आहे, कुणीच वर हात करणार. कंस म्हणले कुणीच नाही का इथं? कुणी आणू शकत नाही का? त्या जन्मलेल्या लेकराचा शोध कुणी घेऊ शकत नाही का? कुणीच बोलणार. पण एका बाईनं वर हात केला, उठून उभं राहिलं, रप 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 पाऊलं टाकत कंसाकडे आली. कंस म्हणला तू, तुझं नाव? म्हणली बक्की. बक्की? मी बकासुराची बहीण आहे म्हणून मला बक्की म्हणतात. तसं माझं नाव पुतना आहे. पुतना? हे पुतना नाव का पडलं तुला? पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. माझं काम पवित्र नाही म्हणून माझं नाव पुतना आहे. कंस म्हणले काय करतेस? मी जन्मलेल्या लेकराला मारित असते. 3 वर्षाच्या आतल्या लेकराला मारण्याचं काम मी करते. महाराज तुम्ही म्हणताय ना की ते जिवंताना एकच सांगा की लेकरू जिवंत आणायचं का मारून आणायचं? कंस म्हणला तू जरी नुसतं सांगायला आलीस तरी बरं आहे, या गावात लेकरू आहे. पण कंस म्हणला तू दिसायला अशी विचित्र दिसायलीस, तुला गावात कसं कुणी येऊ देईल? लेकराला मारायचं म्हणल्यानंतर आईची भेट घ्यावं लागल, घरात जावं लागल. तू तर विचित्र दिसायलीस. भागवतामध्ये महाराज त्या पुतणेचं वर्णन केलंय. कशी होती? तिचा एक एक डोळा गाडीच्या चाकावणी होता, बैलगाडी चाक एक एक डोळा. आणखी सांगतो, तिचा एक एक दात नांगराच्या फाळावणी होता. ट्रॅक्टरचं नांगराचं फाळ बघितलं ना, तसा एक एक दात होता. सांगूच का आणखी? तिचं नाक पडीक विहिरीसारखं होतं. मग ती केवढी असन बघा. काय म्हणलात? कान? तिचे कान सोपावणी होते. मग ती केवढी असन बघा. कंस म्हणले अशी विचित्र विद्रूप दिसायलीस तू, तुला गावात वेशीवर तरी कुणी येऊ देईल का? पुतना म्हणली ज्याचं काम त्याला करू द्या, माझं कामच आहे ते. माझं काम कसं करायचं मला माहिती. माझ्या रूपावर जाऊ नका. महाराज त्या पुतणीनं स्वतःच्या तोंडावरून नुसता हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर ती पुतना इतकी सुंदर झाली, नक्षकांत सुंदर झाली. त्या सुंदरपणामध्ये दागदागिन्यानं मडलेली ती पुतना या कंसाला दरबाराला दिसू लागली. हे राक्षसांचं मायावी रूप आहे महाराज. काय काय दागिने होते महाराज? पुतळ्या पुतळ्या डोरेला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. पुतळ्या डोरेला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नाकात नथ घालूनी सारा थाट माट करूनी, सारा थाट माट करूनी. नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणीचा. 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 हाय बघा लोणी त्याला द्यायचं हाय हाय. त्याला द्यायचं हाय बघा लोणी त्याला द्यायचं हाय. पुतळ्या डोरले पुतळ्या
डोरीला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा पुतळ्या डोरीला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालूनी सारा थाट माट करुणी सारा थाट माट करुणी नेसले ग शालू पैठणीचा 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 जय हो. धुरेच्या या बाजाराचा बाई दिवस आज उगवला मथुरेच्या या बाजाराचा बाई दिवस आज उगवला त्याला जवळ नका घेऊ कोणी ग त्याला जवळ नका घेऊ त्याला जवळ नका घेऊ कोणी ग त्याला जवळ नका घेऊ पुतळ्या पुतळ्या डोरीला डोरीला पुतळ्या डोरीला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा पुतळ्या डोरीला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालूनी सारा थाट माट करुणी सारा थाट माट करुणी नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणीचा 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 शालू पैठणीचा शालू पैठणीचा शालू पैठणीचा गोपाल कृष्ण भगवान की जय. इतकी सुंदर झाली पुतना काय काय दागिने घातले सांगितलं ना पुतळ्या डोरेल आज उकललाय तुमचं जराशी पण आपण काय म्हणलो तू माहिती ना तुम्हाला काय बजरंग बली की कृपा आहे काय काय दागिने पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमर पटा नाकात नथ घालुनी अवघा थाट माट करुनी नेसले ग नेसले ग शालू पैठणीचा इतके दागिने म्हटली पुतना कानात ट्रिपल झुमर घातले कोणते ट्रिपल सिंगल डबल आणि ट्रिपल नाकात नथ घातली मोठी मोत्याची मोत्याची नथ माहिती का तुम्हाला नाक जर लय मोठा असलं तर ती जरा बरी दिसते नाक जर बारीक असलं तर नाकाला झाकून टाकते ती पायात जोडवे पायातले कडे कमरेला कमरपट्टा जुना दागिना आहे चांदीचा कमरपट्टा असायचा पहिल्या माता माऊल्यांना हातात पाटल्यात सोन्याच्या बिंदिया लावलेली आहे इतकी सुंदर दिसायली ती पुतना कंस हसला म्हणला करशील काम तू करशील एवढं जर पुतने तू काम केलंस ना मी तुला काय देईन तर मलाच माहिती कंसे पाठविली मायावी पुतना पाठवली कंसा शुकाचार्य वर्णन करतात महाराज
कंसेन प्रहिता घोरा पुतना बाल घातिनी शिशुश्चार निघ्नन्ति पुरग्राम प्रजादिषु. निघाली पुतना गोकुळात. इकडं नंद बाबाच्या घरी महाराज ब्राह्मण मंडळी चालूच होते यायला. पुण्य वाचन केलं, वेद वाचन केलं. नंद बाबानं त्या ब्राह्मण लोकांना दान धर्म दिला. देनो नामनी युते प्रादात विप्रभ्य समलंकृते तिलाद्रीन सप्तरत्न उघ शांत कौंबांबरावृत्ता. यशोदामाईनं 7 राशी त्या ब्राह्मण वैष्णवांना दिल्या. गोपी म्हणल्या आम्हाला बी आनंद आहे. गोपींनी सुद्धा त्या वैष्णवांना घरी बोलवलं आणि यथेच्छ दान दिलं. नंद बाबा बाहेर गेलेत. यशोदामाईचं काम बरंच आवरायचं राहिलं होतं. लेकरू घरात असलं की काम जरा आवरत नाही. आणि मग लोक म्हणत असतात लेकरवाडी आवरत नाही तिचं लवकर. जोपर्यंत लेकरू झोपत नाही तोपर्यंत काम आवरत नाही. इकडं पुतना आली गोकुळात. एकाएकी गोकुळात नाही आली मायानो. दिन दुर्बळाची मारिता बालकी. गाव गाव फिरून आली. ज्या ज्या गावात लेकरं सापडले त्या त्या गावातले लेकरं मारित आली. मारण्याचा ढंग कसा होता? ती स्तनात विष भरायची. ती काय करायची? स्तनात विष भरायची. लेकराला घ्यायची, थोड्या गोड गोड गोष्टी सांगायची आणि माईची नजर चुकली की आपलं स्तन त्या लेकराच्या मुखात द्यायची. एक घोट प्याला की लेकरू मरून जायचं. माईपशी दिल्यानंतर 10 मिनिटात लेकरू जायचं. अशी कितीतरी लेकरं मारीत 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 ती गोकुळात आली होती. मी कथा सांगत असताना कधीच पुतनेला आणि कंसाला वाईट म्हणत नाही. तुम्ही म्हणताना असं कसं महाराज, पुतना वाईट नाही तर काय, लेकरायला मारायली म्हणल्यास वाईटच की हो. अरे मी म्हणतो कंसानं मारले, चुलत बहिणीचे मारले, पुतनेनं मारले, गावातल्या लोकांचे मारले. आम्ही काही वर्षापूर्वी डॉक्टरला पैसे देऊन आमचेच लेकरं मारले. त्याला स्त्री भ्रूण हत्या म्हणतात. 2 मुली झाल्या, तिसऱ्यानं गर्भ चाचणी करायची. डॉक्टर मुलीचा गर्भ आहे म्हणलं की त्या डॉक्टरला पैसे द्यायचे, त्या गर्भाला कापून बाहेर काढायचे. आम्ही आमचे मारले. आपण पुतनेपेक्षा आणि कंसापेक्षा पापी नाहीत का सांगा बरं? किती पापी आहेत आपण, काय म्हणून त्यांना पापी म्हणावं? गोकुळात आली आणि आल्याबरोबर ज्यावेळी महाराज रस्त्यानं चालू लागली. आता तिला शोध घ्यायचा आहे की बुधवारी लेकरू कोणाच्या घरी जन्मलंय, अष्टमीच्या रात्री लेकरू कोणाच्या घरी जन्मलंय. शोध घ्यायचा आहे. पण शोध घेण्याचं ढंग कसं आहे बघा. रस्त्यानं चालली, लचकत मुरडत नखरे करत चालली. नखरे का करायली? कारण इतर गोपींचं लक्ष आपल्याकडे जावं. ज्यावेळी रस्त्यानं चालली ना दादा, बाकीच्या गोपीनं तिला बघितलं. एक गोपी म्हणते दुसरीला, होय ग ही पाहुणी कोणाच्यात आली ग? दुसरी गोपी म्हणली, माय अगं ही पाहुणी काय साधी दिसायली का? तिच्या हातात बक्की म्हणली पाटल्या, 2-2 तोळ्याची एक बाटली दिसायली. तिसरी म्हणली माय कमराला कमर पट्टा तो सोन्याचा दिसायला आहे की गो. तिसरी म्हणली माय अगं कानात झुंबर बघी म्हणली केवढाली. ज्यावेळी असं त्या पुतणीच्या दागिन्याचं वर्णन जाऊ लागलं ना, चौथी म्हणली ग बसा ग, लय वर्णन करू नका. ही नंदाच्यात आली पाहुणी, ही आपल्यासारख्याची पाहुणी नाही. ही कोणाची पाहुणी? नंदाची पाहुणी. नंदराजाच्या घरी आली. तिसरी म्हणली कशाला आली असेल? चौथी म्हणली तुला इतकं माहित नाही का ग? तिला कळालं असेल की लय दिवसानं नंदाला मुलगा झालाय. हिनं ऐकलं की पुतणीनं. ही म्हणली तेच कुठं आहे व घर? तिला ते शोध घ्यायचा होता की मुलगा कुठं झालाय, कुठं आहे व घर. एक गोपी म्हणली ह्या रांगोळीत ना रांगोळी, ह्या रांगोळीनच जा. ही रांगोळ जिथं संपन ते घर नंदाचंच आहे. आणि लय मोठ्या माणसाचं घर शोधावं लागत नाही महाराज, गोरगरिबाचे घर शोधावं लागते. जेवढा माणूस मोठा तेवढा त्याचा पत्ता छोटा, जेवढा माणूस छोटा तेवढा त्याचा पत्ता मोठा. आपल्या पत्ता लिहायला कार्ड पुरत नाही, इतकं लिहावं लागतंय. मंदिरापासून इकडं जा, इकडं जा, इकडं जा, तरी सापडतच नाही. आणि मोठ्याले आमदार खासदाराचे घर काहीच नाही. नाव सांगितलं की रिक्षावाला नेऊन घालायला.
म्हणून जेवढा माणूस मोठा तेवढा त्याचा पत्ता छोटा. रांगोळीनं जा म्हणलं की आली ना मायानो नंदाच्या घरी. आल्याबरोबर यशोदामाईनं त्या कृष्णाला स्नान घातलं होतं. कारण आंघोळ घातल्याशिवाय लेकरू लवकर झोपत नाही असं मला वाटतंय. लय रडायले की काय करो आंघोळ. काय कारण आहे बरं ते? त्याचं कारण आहे सांगतो तुम्हाला. आंघोळ घालायला असती म्हातारी आजी, पाणी वतायला असती माय, आणि त्या लेकराला आंघोळ घालायला कोण असती? आजी. लेकराला आंघोळ घालायची म्हणल्यानंतर आधी ती कष्टा घालते आणि मग बसती म्हातारी असे पाय लांबी होती. त्या लेकराला आपल्या पायावर घेते आणि मग त्या बकेटात हात बुडविती. माय काय पाणी केलंच ग म्हणती? असलं पाणी असतं, टाक गरम आणखी, टाक गरम, मोकळं चकलेकर होत आहे, टाक गरम, टाक गरम, टाक गरम, टाक गरम. आता या म्हातारीचे हात निबर झालेले असते. त्या म्हातारीच्या हाताला जरा जरा पोळावा असं म्हातारी पाणी घेते, पण विचार करीत नाही की त्या लेकराची कातडी किती कोमल आहे, काल परवा जन्मलेले. टाक टाक, हा बघा आता मोकळं छक होत आहे लेकरू. आणि मग महाराज त्या लेकराला असं उभं धरते, असं इथं इथं हात लावते, टाक पाणी. पाहिला तांब्यात टाकल्यानंतर ते चिर चिरकत आहे महाराज. त्याला चटका बसतोय ना. माईचं काळी लक्कून करतोय, पण सासू असती काय म्हणावतं माय म्हातारी लय कडू. आणि मग महाराज रडलं की म्हातारी म्हणती, हा रडायलाच वय, बापावरच गेलेला दिसायला असं रडायला थांबतोय बघते म्हणती. आणि मग त्याला काय करते, पालत टाकते पायावर. पायावर ते हाड निबर झालेली रुतत येतं त्याला महाराज. पायावर पालत टाकते. पालत टाकल्यानंतर टाक पाणी. दुसरा तांब्या टाकल्यानंतर क्या क्या करतय. मग म्हातारी म्हणते तुझी बघू कार. मग त्याला उतनं टाकते. उतनं टाकल्यानंतर एका हातात पाय धरती, दुसऱ्या हातात हात धरती आणि पाय हाताचा जुडगा पोटावर धरती. काय करावं, माझा सांगण्याचा स्वभाव असा आहे. ठीक आहे, टाक म्हणलं की महाराज तांब्या वतला की महाराज त्या जुडगा धरून लेकरू माईकडा क्या क्या माईकड करतय. माय म्हणती मला कळायलंय र, पण ही म्हातारी तशी, त्याला मी काय करू. चलतच नाही ना माईच. आणि मग आंघोळ झाली रे झाली की मोकळं होत ते. आणि मग ते पाळण्यात टाकलं की माय झोका देते. आणि झोका देत असताना ते असे डोळे लावतय, पुन्हा उघडून मायेचं का बघतय. म्हातारी तर नाही ना आली. असं डोळे झाकतय, पुन्हा म्हातारी तर नाही मायेचं का बघतय. बघा ना तुम्ही कसं नखरे करतय ते, ठीक आहे. आणि मग ही काय म्हणते महाराज, गाणं म्हणते. गाणं काय गाणं म्हणते? लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. 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 आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात गरब्यात चिवताई. परसात बेनीवर झोपल्या ग जाई झोलू मीठ पापण्या डोळ्यांच्या. हो मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
कृष्ण भगवान की जय. असे गाणे होते महाराज लांगाई मध्ये पहिले. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लेकरू झोपतयच बघा असं म्हणलंय. माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. निच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. यशोदेने केली माया देवकीने केली माया. भाग्य यशोदेच्या भाळी तुझे सुख घेण्यासाठी केली पदराची झोळी. जगावी गडी ही ममता हो जगावी गडी ही ममता जगावे गडी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लेकरू झोपलंच पाहिजे. झोपल्यानंतर यशोदमाई कामाला लागली. काम बरंच पडलं होतं. दूध होतं घरी. 9 लाख गायी नंदाच्या घरी. कामाला काही कमी नाही. लेकरू झोपल्यानंतर ज्यावेळी यशोदामाई कामात लागली ना दादा, पुतना दारात आली. पुतना दारात आल्याबरोबर यानं रडायला सुरुवात केली. आता इतक्या प्रयत्नानं खटाटोपीने याला झोपविले. कामाला माय लागली की झे रडायले. मग माईला बी राग येतोय बरं का लेकराचा. यशोदेला राग आला की आता 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 म्हणली, काय लबाडन काय ढोंग्यार कोणावर गेलास बाबा. घरातले माणसं बी तशी तू बी तसाच निघालास का म्हणली. घरी कोणी नव्हतं बोलाय काय हरकत येते. काय माय म्हणली, आता डोळे झाकले ना आताच रडायला. घेऊनच बसते तुला. तुला घेऊन बसते आणि काम काय तुझा करीन का म्हणतात का नाही. आणि त्या बापाला कमी काम आहे का म्हणतात ना. घरी कोणी नसल्यास काम तुझा बाप करीन का म्हणतात महाराज. आता यशोदा बोलायली. शुकाचार्य म्हणतात राजा, पण कृष्णाकडे बघून बोल नाही. ते पाळण्यात रडायले. यशोदामाईची पाळण्याकडे पाठ आहे आणि तोंड संसाराकडे आहे. पाठ देवाकडे आहे आणि तोंड संसाराकडे आहे. आणि संसाराकडे तोंड करून देवाला बोलायली. हा काम काय तुझा बाप करीन का. सदा रड बसते तुलाच घेऊन असं बोलायली. महाराज लय जर कामानं व्यापलं ना माणूस तर माणूस बोलतय. मी 2012ला पुण्याच्या जवळ होळकरवाडी म्हणून गाव आहे, तिकडे कीर्तनाला गेलतो. त्याच्या गावाच्या पलकड गेलतो कीर्तनाला. लांब लांब जात नाही मी. आपलं जवळचं सरत नाही. कशाला जायचं लांब लांब. पण गेलो. काय सांगा महाराज, एवढा प्रवास नाही मला कधी माहीत. बसनं गेलो. सगळं अंग ताटलं. रात्रीच्या 7ला बसलो तर ती सकाळच झाली पुण्यात जायला. तिथून मला हे नंबरची गाडी धरा. 3 नंबरची गाडी धरली. त्या गावाला उतरलो. काय सांगाव कृष्णा महाराज, कसं तरी त्या गावात गेलो. आणि मग ते एक तारीख दिली. त्याचं घरी विचारलं. दसऱ्याचा परेड होता. दसरा देवाला इसरा. घर सारवित ना त्यावेळेस. प्रचा नव्हत्या. घर सारवायचे होते. आणि ती माऊली सारवू लागली ज्याच्या घरी मी गेलो. फलाण्याचं घर कुठे म्हणलं की त्यानं सांगितलं. गेलो ती माऊली सारवू लागली. सारवता सारवता इतकी कदरली होती महाराज. ते असं वरचं सारवायची. ते सगळं ते सारवणं तिच्या तोंडावर पडायचं. मग डोळ्यात असं जायचं. असा राग आलेला होता तिला. मी तितक्यात गेलो. मी म्हणलं ताई काय बाबा बाबू. 400 किलोमीटर आलो आणि ती तशी वसकून बोलली. मी म्हणलं महाराज कुठे गेले. म्हणली चुलीत. अरे बाबा. पण मी बी थोडा पांचट माणूस आहे महाराज. मी आलो चुलीतून कधी येते ताई. आणि मग म्हणली तुम्ही माय तुम्ही महाराज आहेत का काय. मग काय पोतरात दिसायलो. चुलीतून कधी येते. म्हणली या की महाराज तुम्ही फेपाळ महाराज आहेत का. मी फेपाळ नाही हो, आमचं नावच का म्हणून चुकवित इतके लोक. इथं बी नाव चुकविलंय बघा. फपाळ केलंय. फपाळ आहे हो फपाळ. ठीक आहे नाही.
कुणी काही म्हणते, कुणी ढ्यापाळ म्हणते, कुणी कपाळ म्हणते, काही म्हणतात महाराज. माझ्या 10वीच्या टिशीवर 3 चुका केल्या मास्तरानं, त्या 4थ्यानं बरोबर आलं. म्हणले तुम्ही फेपाळ आहेत का? मी म्हणलं बरं, हो म्हणलं फेपाळच आहे. आता कुठं हिला म्हणलं, आता ही चुलीत म्हणायली. म्हणलं मालक चुलीतून कधी येते? पण काय हुशार होती ती, म्हणली महाराज येते. मी चुलीत कसं काय म्हणला ताई? म्हणली अहो एकरभर रान आहे आम्हाला, इकून बी डोंगर आहे इकून बी डोंगर आहे, आणि मध्ये ती पट्टी आहे, आम्ही त्याला चूल म्हणतात. आता काही काही नावं असते शेतायची, हो चुलीत म्हणून चुलीत गेलेत. म्हणले येते ना. म्हणली मी बरं बरं बरं. मग आलं ना ते महाराज. थोड्या वेळानं आल्यानंतर मी म्हणलं राम 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 राम, आलेत का चुलीतून? मला काय तिला बी वाटलं हे महाराज भांडणं लावतोय काय की आता. मी तुम्ही चुलीत गेलतात म्हणा, तुम्हाला शेत आहे ना म्हणा, इकून बी डोंगर मध्ये 1 एकराची पट्टी. म्हणला शेतच नाही महाराज आपल्याला, असं आहे का? मग कळालं चूल कोणती. तर मग मला अशी करायली ती. मी म्हणलं खरंय, आपल्याला कीर्तन करून दक्षिणा घेऊन जायचं, यायचे कुठं भांडणं लावायचे. असं माणूस कामानं व्यापून जाते महाराज. यशोदा बोलत असताना पुतना दारात आली, आणि आल्याबरोबर भगवान रडू लागले. परीक्षित म्हणले देव का रडू लागले? शुकाचार्य म्हणले राजा, गिराईक आल्यानंतर दुकानदार झोपत असते का? होय पांडुबाबा, ही कृष्ण अवतारातलं पहिलं गिराईक आहे पुतना. आणि देव कसे झोपा काढते? पुतना आली, आल्यानंतर म्हणली ताई लईच रडायला, घेऊ का जरा? यशोदेला वाटलं असं कुणी गोपी. यशोदेनं आता तरी बघाव ना कोण मिळालंय तो. पण सारख्यात भरला उलंडुनी रिता करी घट, मिस पाणी याचे गोविंदाची चट. महाराज प्रत्येक गोपी येणं केनं कामानं काहीतरी निमित्त करून यशोदामाईच्या घरी येत होती. तिला वाटलं असेल कुणी गोपी. म्हणजे घे बरं जरा बाहेर जाय त्याला घेऊ, लईच किरकिर करायला. म्हणजे जाय बरं बाहेर त्याला घेऊ. तसं म्हणलं की पुतना पाळण्यापाशी आली. पाळण्यापाशी आल्यानंतर पुतणीकडे महाराज पुतना आली की देवानं गपकून डोळे झाकले. परीक्षित म्हणले डोळे का झाकले? त्याचे बरेच कारण आहेत म्हणले. पुतना आल्याबरोबर देवानं डोळे का झाकले? देव विचार करायला की कोण आहे, मला भेटायला आली. आली तर आली नसताना ती बीज भरून आली आहे तरी कोण? विचार करण्यासाठी डोळे झाकले. आपण डोळे झाकतो की नाही विचार करताना? ते करतो की नाही? म्हणून डोळे झाकले. नंबर 2, भगवान विचार करतात ही काय भरून आली? स्तनात विष भरून आली. मी आलो गोकुळात दही दूध तुपलोणी खाण्यासाठी, आणि इथं तर विष घेऊन आली. विष खाणं आपलं काही काम नाही बुवा, पण विष खायला भगवान शंकर आहेत. डोळे झाकून भगवान कृष्णानं भगवान शंकराचं चिंतन केलं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. म्हणून डोळे झाकले. डोळे का झाकले? तिसरं कारण आहे. भगवान विचार करू लागले, विष का होईना घेऊन आली, बघायला आली ना मला, बस काय घेऊन आली विचार करायचा. इकडं पद्धत आहे का नाही लेकराला बघायला जायची? आपल्याकडं लेकरू झाल्यानंतर पाहुणे येतात ना बघायला, काय घेऊन येतात? एखादा दागिना घेऊन येतात. आता पाहुणीनं जर कोण्या सोन्याचा दागिना आणला तर त्या पाहुणीला 2 दिवस तरी जाऊ देऊ नका, कारण सोनं लय महाग झालंय. चेष्टा नाही महाराज, सोनं ठीक आहे नाही. तिनं काय आणलं काय नाही याचा विचार करू नका. ती आपल्या लेकराला आशीर्वाद द्यायला आली ना, हेच मोठं आहे. काही काही वेळेला आमच्या शेजारी एक पाहुणी आली ती बघायला, आणि तिनं आणली चांदीचं ते काय, आल्यानंतर ती 2 लेकरं घेऊन आली. कर्म देते झोले, प्रयत्न करता काही न चाले.